स्ट्रेस हा किती मोठा फॅक्टर आहे इनफर्टिलिटीसाठी, मेल्समध्ये पण आणि फिमेल्समध्ये पण? बेसिकली स्ट्रेस हा पूर्ण सिस्टीमलाच तुमच्या म्हणजे ह्युमन सिस्टीमलाच बिघडवतोय. म्हणजे आपण क्रॉनिक डिसीजेस जे ऐकतो ना, डायबिटीस, हायपरटेन्शन जी काही आहे किंवा ऑटोम्युन डिसीज सुद्धा स्ट्रेसफुल सिच्युएशन्स मध्ये हे आजार होतात. म्हणजे काय होतंय ना, शरीरामधले सगळे अनवॉन्टेड हार्मोन्स सिक्रेट होत आहे, कॉर्टिसॉल सारखे. आणि ॲट द सेम टाइम सिस्टीम तुमची जी काही नॅचरल सिस्टीम आहे, नॅचरल रिदम आहे, तो बिघडतो स्ट्रेसमध्ये. त्याचबरोबर एन्झायटीमुळे सगळे न्यूरो ट्रान्समिटर्स नको ते सिक्रेट होत आहेत आणि सगळं सिस्टीम बिघडते. आपण म्हणतो ना, हृदयाचे प्रॉब्लेम स्ट्रेसमुळे आहे, ब्लड प्रेशरचे प्रॉब्लेम स्ट्रेसमुळे आहे. जसं मी म्हटलं का, तुमची फर्टिलिटी ही तर तुमच्या हार्मोनल सिस्टीमवर खूप इम्पॉर्टंट, म्हणजे HPO ॲक्सिस जो म्हणतो आम्ही, की शरीरात जे हार्मोन्स तयार होतात त्याच्यावर सगळं हे काही सायक्लिकल चेंजेस आणि प्रेग्नन्सी राहणे, बाळ वाढणे, ह्या सगळ्या गोष्टी आहे. ह्या स्ट्रेसमुळे हार्मोन डिस्टर्ब होत आहेत. कुठेतरी हार्मोनची मात्रा कमी जास्त आहे. PCOD हा पण हार्मोन कमी जास्त होतंय. सो डेफिनेटली स्ट्रेस हा फॅक्टर आहे आणि हा क्लिनिकली प्रूव्हन आहे. स्ट्रेसमुळे मेलमध्ये सुद्धा आणि फिमेल्समध्ये सुद्धा फर्टिलिटी कमी होते.